नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2025च्या या व्हिडिओ सिरीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण 4 ऑगस्ट 2025 रोजी जेवढे काय पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न बनतील तेवढे सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण आपल्या चॅनलवरती रोज संध्याकाळी आपले व्हिडिओ अपलोड करत असतो। बघा, तुम्हाला जर याच प्रकारचे दररोज व्हिडिओ हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। आणि तुम्हाला जर पोलीस भरतीची टेस्ट सिरीज हवी असेल तर 9860530764 या क्रमांकावरती आपले नाव व्हॉट्सअपला सेंड करा। चला तर मग आपण आजच्या प्रश्नांना सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, कोणत्या देशाच्या महिला संघाने कोपा फेमिना महिला फुटबॉल चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच ब्राझील या देशाने हे विजेतेपद पटकावलेले आहे। तर मग काही महत्त्वाचे पॉईंट लिहून घ्यायच्या विषयी दोन महत्त्वाचे पॉईंट आहेत। मग उपविजेता कोण आहे? तर कोलंबिया। मग आतापर्यंत यावर्षीचा पकडून 9 वेळा ही स्पर्धा जी आहेत या महिला संघाने जिंकलेली आहेत। चला तर मग पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 2, SSBचे नवीन महासंचालक म्हणजेच डायरेक्टर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संजय सिंघल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। बघा, काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते लिहून घ्या इथं। तर बघा, मग पहिला पॉईंट आहे SSB म्हणजे काय? तर SSB म्हणजेच सशस्त्र सीमा बल। याची स्थापना कधी झालेली आहे SSBची? तर 20 डिसेंबर 1963 मध्ये। मग SSBचे मुख्यालय कुठे आहे? तर SSBचे मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे। आणि SSBचे ब्रीदवाक्य काय असे विचारल्यास तर सेवा, सुरक्षा, बंधुता हे SSBचे ब्रीदवाक्य आहेत। पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, सध्या उंची वाढण्याच्या वादातून चर्चेत असलेले अलमट्टी धरण कोणत्या नदीवर आहे? सध्या उंची वाढाच्या वादातून चर्चेत असलेले अलमट्टी धरण हे कृष्णा नावाच्या नदीवर आहे। तर मग कृष्णा नदीविषयी महत्त्वाचे पॉईंट आहेत ते लिहून घेऊ। मग हा वाद नेमका कोणत्या 2 राज्यामध्ये चालू आहे? तर हा जो वाद आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यामध्ये सुरू आहे। मग कृष्णाविषयी काही महत्त्वाचे पॉईंट आहेत। कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे। मग कृष्णा नदी किती राज्यातून वाहते? तर कृष्णा नदी ही 4 राज्यातून वाहते। पहिलं राज्य आहे महाराष्ट्र, दुसरे राज्य आहेत कर्नाटक, तिसरं राज्य आहे तेलंगणा, चौथं राज्य आहे आंध्र प्रदेश। या राज्यातून पुढे वाहत जाऊन ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते। चला तर मग पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 4, नुकतेच विक्रम साराभाई अंतराळ संशोधन केंद्राचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर A राजराजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। बघा, याच्याविषयी 2 महत्त्वाचे पॉईंट आहेत लिहून घ्या। मग स्थापना कधी झाली? तर 21 नोव्हेंबर 1963 रोजी। आणि मग पूर्वी कोण होतं A राजराजन पदावर येण्यापूर्वी? तर पूर्वी होते डॉक्टर S उन्नीकृष्ण नायर। बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, 2026ची AI इम्पॅक्ट परिषद कोणता देश आयोजित करणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच आपला भारत या परिषदेची काय करणार आहे? आयोजित करणार आहे। बघा, पुढचा प्रश्न क्रमांक 6, भारतीय फुटबॉल संघाचे नवीन प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर भारतीय संघाचे नवीन प्रशिक्षक म्हणून खालिद जमील यांची नियुक्ती करण्यात आली। तर बघा, तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।
पुढचा प्रश्न बघू. प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 7. जागतिक पुरुष ज्युनियर टीम स्क्वॅश चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताने कोणते पदक जिंकले? तर यामध्ये भारताने कांस्य पदक जिंकले, ज्याला की आपण ब्रॉन्झ मेडल म्हणून ओळखतो. मग काही महत्त्वाचे पॉईंट लिहून घ्या. बघा, गोल्ड मेडल विजेता कोणता देश आहे? मग तर गोल्ड मेडल जिंकले ब्राझील या देशाने. कोणत्या देशाने जिंकले? ब्राझील या देशाने जिंकलेलं आहे. ही स्पर्धा कुठे आयोजित केली होती? मग ही स्पर्धा कैरो, इजिप्त या ठिकाणी आयोजित केलेली होती. मग या स्पर्धेचा कालावधी कधी होता? केव्हा पार पडली ही स्पर्धा? तर ही स्पर्धा जी आहे तर 27 जुलै ते 1 ऑगस्ट 2025 दरम्यान पार पडली. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 8. वर्ल्ड सुपर कबड्डी लीग 2025 कोठे आयोजित केली जाणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 UAE या ठिकाणी हे आयोजित केले जाणार आहे. मग यापूर्वीची स्पर्धा कुठे पार पडली होती? तर यापूर्वीची स्पर्धा ही ब्रिटन या देशामध्ये पार पडली होती. प्रश्न क्रमांक 9. रेल्वेशी संबंधित सर्व प्रकारच्या गरजा एका ठिकाणी पूर्ण करण्यासाठी कोणता ॲप सुरू करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2 रेल1 ॲप. कोणतं ॲप सुरू केलं होतं? रेल1 नावाचं ॲप रेल्वेने सुरू केलेलं आहे. बघा पुढचा प्रश्न क्रमांक 10. भारताची पहिली QR आधारित डिजिटल हाऊस ॲड्रेस प्रणाली कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इंदोर या शहरानं ही प्रणाली सुरू केलेली आहे. या प्रणालीद्वारे काय होणार आहे? तर घराचं जे स्ट्रक्चर आहे तर QR कोड स्कॅन केल्यानंतर आपल्याला पूर्ण कशा पद्धतीने घर बांधलेलं आहे, त्याचं स्ट्रक्चर काय असणार आहे, हे सर्व आपल्याला माहिती त्यातून मिळणार आहे. जर तुम्हाला आजचे आपले 10 प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.